नमस्कार. रश्मीजीत किचन चॅनलवर आपणा सर्वांचं खूप स्वागत. आज श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी. तर मी आज नागपंचमी विशेष हळदीच्या पानातील मऊ लुसलुशीत पातोळी बनवते आहे. त्यासाठी आपण पॅन गरम केला, तूप गरम केलं आणि आपण गूळ घ्यायचं आहे. ते गूळ आपण जर अर्धा वाटी असेल तर आपल्याला 1 वाटी ओलं खोबरं लागेल. आधी हे आपण गूळ एकदम पातळ करून घ्यायचं, पण जास्त परतवायचं नाही. नंतर आपण ओलं खोबरं टाकलं आणि हे बघा बाजूला करून बघायचं, ओलसरपणा त्याचा कमी झाला म्हणजे आपलं सारण तयार. नंतर आपण वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकायची आणि हे आपल्याला जे मिश्रण आहे व्यवस्थित परतून बाजूला थंड व्हायला द्यायचं. आता आपल्याला 1 वाटी पाणी गरम करायचं आहे, थोडंसं चिमूटभर मीठ आणि 1 चमचा तूप घालून हे पाण्याला ना चांगली उकळी आली पाहिजे. आणि नंतर आपल्याला हे मोदकाचं पीठ त्याच्यात वैरायचं आहे. हे व्यवस्थित आपण चारी बाजूने व्यवस्थित ढवळून व्यवस्थित त्याचं सगळं ढवळून गेलं पाहिजे आणि त्याच्यावर आपण झाकण ठेवायचं. 2 मिनटं वाट बघायची, वाफ द्यायची. नंतर थंड झाल्यावर आपल्याला हे बघा असं त्याच्या आता गुठळ्या मोडायच्या आहेत. तर गुठळ्या मोडण्यासाठी मी काय करणार आहे, स्मॅशरचा वापर करणार आहे. कारण आपला हात भाजेल ना, म्हणून थोडा स्मॅशरचा वापर करून आपण हे पीठ व्यवस्थित थोडंसं पाण्याचा वापर करून मळून घ्यायचं आहे. आणि आपल्याला तेल आणि पाण्याचा वापर करून हे पीठ व्यवस्थित मळायचं आहे. हे थोडा जरा जास्त वेळ लागतं मळायला, पण ते मऊ लुसलुशीतच झालं पाहिजे. थोडासा तेलाचा वापर करून हे बघा असं याचं एकदम लवचिक पीठ झालं पाहिजे अशा प्रकारे. आणि हे बघा असं लवचिक पीठ झालं पाहिजे. आणि आपण हे ना, हे बघा माझा नवराच हे बनवतो आहे. पुरी मेकरवर एकदम इझिली त्याचं आपण बनवू शकतो. नंतर आपण हे हळदीच्या पानात ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या आपण हळदीच्या पानावर ठेवायच्या आणि हळदीच्या पानाला थोडंसं तुम्ही तेलही लावू शकता. हे बघा अशा प्रकारे तेल लावा आणि त्याच्यावर ही पुरी व्यवस्थित प्रेस करा आणि आपण जे सारण आहे ते सारण एका बाजूला भरून ते आता आपल्याला हे पान व्यवस्थित आणि चारी बाजून ते व्यवस्थित बंद करा. आणि आपल्याला आता हे आपण जे पाणी गरम करत ठेवायचं एका बाजूला आणि आपल्या ह्या चाळणीवर ठेवायचं. माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर मला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आता हे बघा मी पाणी आधी उकळत ठेवतलंच होतं, त्यावर आपण ही पातोळी ठेवले आणि आता आपल्याला साधारण 10 ते 15 मिनिटाने हे बघा हे तयार होतात. जास्त वेळ लागत नाही, 10-15 मिनिटं, कारण आपलं पीठ आधीच उकळलेलं असतं ना त्यामुळे. आणि हे बघा आपले मऊ लुसलुशीत हे बघा असे आता तुम्हाला उघडून दाखवते मी. हे बघा हे आता आपल्याला गरम आहे, गरम थोडासा चिमट्याने आपण काढून घेऊया ते आणि तुम्हाला मी ते उघडून दाखवते. हे बघा किती मऊ लुसलुशीत दिसत आहेत ना. असे तुम्ही करून पहा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये कळवा. किती छान दिसत आहेत ना. मस्त का, स्वस्त राहा. धन्यवाद आणि माझ्या चॅनेलला फॉलो करा. धन्यवाद.